सियावर रामचंद्र की जय. राक्षसराज रावण श्रीरामाशी अंतिम युद्ध करण्याला करता आलेला आहे आणि या अंतिम युद्धात त्याने आपल्या 3 प्रमुख योद्ध्यांना आणलाय. एक महापार्श्व, दुसरा विरूपाक्ष आणि तिसरा महोदर. या युद्धात सुग्रीवासोबत लढायला जाऊन महोदर आणि विरूपाक्ष या दोघांचाही मृत्यू होतोय. हा सुग्रीव नावाचा वीर आपल्या योद्ध्यांना संपवतोय हे लक्षात आल्यावर महापार्श्व प्रचंड संतापतो आणि या महापार्श्वाला रावण सुद्धा आदेश देतो की तात्काळ जाऊन त्या सुग्रीवाला संपव. महापार्श्व युद्धात दोघांशी युद्धात करून थकलेला जखमी झालेल्या सुग्रीवावरती आक्रमण करायला धावत जाऊ लागतो. आता सुग्रीव दोघांची युद्ध करून जखमी झालाय, थकलाय याची जाणीव अंगदाला असते आणि अंगद आपल्या काकाच्या रक्षणाकरता महापार्श्वाच्या समोर येतो. महापार्श्वाला याची कल्पना नसते की आता आपल्याला थकलेल्या सुग्रीवासोबत लढायचं नाहीये, न थकलेल्या ताज्या ताज्या दमाने आलेल्या अंगदासोबत लढायचंय. त्यांचं कसं होतं, त्यांच्याकडे एक माणूस यायचा मारायला आणि तेवढ्याच ताकदीचा दुसरा माणूस यांच्याकडे रेडी असायचा. सुग्रीव थकलाय, त्याला कळलं की आता आपल्या काकासोबत जर हा लढायला गेला तर काकाला जास्त त्रास होईल, त्याच्यापेक्षा आपण मध्ये येऊया. अंगद उडी मारतो आणि महापार्श्वाला ललकारतो. तिथे काय म्हणला, तुझे 2 तर त्यांनी संपवले, तो आधी मला बघ, आधी मला भेट आणि मग पुढचं पुढे बघू. तेव्हा महापार्श्व प्रचंड चिडलेले अवस्थेत अंगदावरती धावून जातो. अंगद आणि महापार्श्वाशी घनघोर युद्ध होऊ लागतं. दोघेही ताकदवान आहेत, दोघेही शक्तिशाली आहेत. रावणाच्या रिझर्व कोट्यातले राखीव, म्हणजे कसं असतं बघा, राखीव पोलीस नेहमी फार ताकदीचे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या दंगल काबूत करायला राज्य राखीव दलाचे जवान किंवा केंद्रीय राखीव दलाचे जवान नियुक्त केले जातात. त्या राखीव दलाचे जवान का नियुक्त केले जातात? बरेच महिने त्यांच्या हाताला कामच नसतं, नुसते बसून ठेवलेले असतात आणि असा राग खदखदून भरलेला असतो. त्यामुळे ते आले की बडवायला सुरू करतात. बाकी कोण आहे समोर काय बघत नाहीत. CRPF आणि SRPF, एकदा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स एकदा नियुक्त झाले की मग काठी आपलं भाग मागचा आणि शांतता. मग एकमेकाला फोन करणं सुरू होतं, नको जाऊ रे तिकडं, फार मारायले. त्याच्यामुळे राखीव खेळाडू फार महत्वाचे असतात ना, ताज्या दमाचे असतात. महापार्श्व असाच राखीव खेळाडू आहे, आरक्षित ठेवलेला, संकटात वापरायचंय म्हणून, आणि तो ताज्या दमाने अंगदाशी लढतोय. अगदी तुटून पडलाय अंगदावर. इकडून गिरक्या, कधी तलवार मार, गदा मार, काय मारायचंय ते मार सुरू झालंय. महाभयंकर युद्ध सुरू झालंय दोघांच्या मध्ये. पण वानरांचं एक वैशिष्ट्य आहे बघा, तुम्ही गच्चीवर त्रास देणारं वानर पकडायला जा, ते दुसऱ्याच्या गच्चीवर त्रास देत आहे, तिथून हाकललं की पुन्हा तुमच्या गच्चीवर येतं, वैतागून टाकतं तुम्हाला ते. म्हणजे असं तुम्ही अर्धे त्याला हाकलूनच बेजार होता, जाऊ दे काय करायचं ते करू दे म्हणून घरात आलात की मग निघून जात येते. तसं वानरांची थकवून टाकण्याची स्टाईल फार भारी असते आणि ते थकवून टाकतोय महापार्श्वाला. याच्यासोबत वेगवेगळ्या अस्त्रशस्त्रामध्ये लढून झालंय, काय मल्लयुद्ध करून झालंय. आणि या सगळ्यानंतर जरासा महापार्श्व थकला की अंगद पकडतो त्याचं गचुरच पकडतो, असं पकडतो आणि एक जोराचा मुष्टीप्रहार त्याच्या मस्तकावर करतो. मस्तकाची शकलं उडतात. महापार्श्व संपला. बघा, या युद्धात अशी गंमत आहे ना की फार काय 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 सांगावं आणि मारलं कसं, तर एक बुक्की मारून, छाती फोडून, एकाच बाणात संपलं. महापार्श्व तिथे कोसळतोय आणि रावणाचा शेवटचा सरदार, शेवटचा मोठा योद्धा मारला जातोय.
3 योद्ध्यांच्या जोरावर युद्ध करण्यासाठी आलेल्या रावणाच्या जवळ आता ज्याच्या जोरावर युद्ध करावं असा एकही योद्धा शिल्लक उरत नाही. खरं तर रावणाच्यासाठी हा मोठा धक्का आहे. कोणीच नाही आता. एक 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 करत वीर संपले आहेत. आणि मग आता रावण विचार करतोय की आपणच या युद्धामध्ये आता अंतिम प्रहार करण्यासाठी सज्ज व्हावं. प्रचंड संतापलेला रावण, आग आग ओकतायत डोळे त्याचे. लालबुंद झालेल्या डोळ्यांसोबत रावण आता बाकी सगळ्या योद्ध्यांचा विचार सोडून फक्त आणि फक्त रामाला शोधतोय. आणि रामाचं नाव घेत घेत, रामा भेकडा लपलायस कुठे, तू माझ्या समोर ये, म्हणून तो रामाला बोलवू लागतो. राम समोर येत नाहीये, दिसत नाहीये आपल्याला. म्हटल्यावर तो चिडतो आणि आपल्या धनुष्यामध्ये तामस नावाच्या एका महाभयंकर अस्त्राचं आवाहन करतो. आता हे युद्ध कसं होतंय नीट बघा. आपण रामायण मालिकेत युद्ध बघितलं. इकडून रावणानं बाण सोडला, तिकडून रामानं बाण सोडला, चिटकले, रावणाचा बाण गायब. राम खुश, रावण आ करतोय. मग तेच पुन्हा पुन्हा आ दाखवलं जातं. आपल्याला कळतं की रावणाच्या बाणाचा पार वाट लागली आहे. राम असे बाण मारत राहतो आणि मग तरी मरत नाही. पुन्हा मस्तक छाटतो, तरी मरत नाही. मग पुन्हा विभीषण येतो आणि कानात सांगतो, हानी इथं हाणला आणि रावण मेला. अशी कथा आपण ऐकतो. हे युद्ध तसं नाही आहे. रामायणामधल्या अनेक कथांची जोडतोड केली जाते. तीही जोडतोड कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तामस नावाचं अस्त्र रावण सोडतो आणि या तामस अस्त्रातून भयंकर अग्नी बाहेर पडू लागतो. इतका मोठा अग्नी की त्यात समस्त वानरसेना जळू लागते, पण तिथला परिसर सुद्धा आगीच्या भक्षस्थानी सापडतो. रावणाच्या या तामस नावाच्या अस्त्राने आग वोकून आपल्या सैन्याचं नुकसान होत आहे हे लक्षात आल्यानंतर रामचंद्र या अस्त्राचा तोड पाठवतात आणि ते अस्त्र पर्जन्यबाण, त्याचा अग्नी शांत होतो आणि रावण सोडत असलेला तामस अस्त्राचा प्रभाव संपू लागतो. आता रामचंद्र चिडलेले आहेत आणि देव चिडल्यावर देव असा रागावला आणि मारून टाकला असं नाही होत. संधी मिळते, खूप वेळेला संधी मिळते. देवानी दिलेले इशारे समजावे लागतात. ज्याला समजतात त्यालाच कळतात, तो शहाणा होतो. आणि जो देवानी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतो त्याचं नुकसान होतं. देवानी इशारा देऊन सुद्धा लक्षात नाही घेतला तर आपला रावण होतो. आणि देवानी दिलेला इशारा लक्षात घेऊन त्याप्रमाणे वर्तन केलं तर मोक्ष मिळतो, हे लक्षात घ्या. रामचंद्रांनी या तामस अस्त्राला निष्प्रभ केल्यानंतर आपल्या शक्तीचा परिचय रावणाला करून देण्यासाठी आपल्या शिवधनुष्याला उचललाय आणि त्या धनुष्यातून एक टनात्कार केलाय. प्रत्यंच्या ओढून नुसता आवाज केलाय. हा महाभयंकर आवाज आहे. लंकेचा परिसर दणानून गेलाय. समुद्राच्या पाण्यामध्ये थरथराट होऊन उत्तुंग लाटा उसळू लागल्यात आणि रावणाच्या मनामध्ये एक भय निर्माण झालाय. इतका मोठा टनत्कार आहे आणि हा इशारा आहे. माझा धनुष्य एवढा आवाज करू शकतो तर त्यातून सुटलेला बाण काय करेल याचा विचार कर. पण अक्कल येईल तो रावण कसला. अहंकाराने मत्त झालेला आहे, अक्कल येत नाही आहे. आणि रावण पुन्हा एकदा सज्ज होऊन रामावर बाण सोडायला जातोय. पण मध्येच काय होत आहे आणि ती एक वेगळी कथा काय आहे, ज्या कथेचा लक्ष्मणाशी संबंध आहे, ती तुम्हाला सांगतो पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.